नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन. आपण ह्या व्हिडिओमध्ये असं सांगत आहे की जे आधार लिंक अकाउंट आहे ते कसे चेक करायचे. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. खूप लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत की जे आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले, स्कॉलरशिप योजनेचे फॉर्म असतात, नेमके ते आधार संलग्न बँकेत ते पैसे येत असतात. तुम्ही जी बँक दिली त्याच्यात नाही तर दुसऱ्याच बँकेत येतात. तर आपली नेमकी बँक कुठली लिंक आहे हे कसे चेक करायचे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला ही प्रोसिजर घरी बसून करता येईल, तेही तुमच्या मोबाईलमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि ही माझी पहिलीच वेळ आहे की मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करतो. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगलवर यायचं आहे. जे तुमच्याकडं जे गुगल असेल मोबाईलमध्ये, त्या गुगलवरून तुम्हाला या ठिकाणी माय आधार हे सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी यायचे. पहिली लिंक ओपन केली तरी चालते. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्याचा म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी खाली कॅप्चर फिल करायचं आहे. कॅप्चर हे व्यवस्थित बघून टाका जेणेकरून चुकणार नाही. हा व्हिडिओ मी फर्स्ट टाइम बनवतो त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या. फर्स्ट टाइम आहे. भरपूर लोकांचे प्रॉब्लेम आहेत, सांगून काही लोकांना समजत नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. या ठिकाणी तुमचा आधार ज्या नंबरला लिंक आहे त्या नंबरवर तुम्हाला OTP पाठवला जातो. OTP आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तो OTP टाकायचा असतो. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर खाली लॉग इन ऑप्शनने लॉग इन करायचं आहे. थोडा वेळ घेईल, साईटचा प्रॉब्लेम असतो. सकाळी किंवा मग तुम्ही सायंकाळी या ठिकाणी चेक करू शकता. या ठिकाणी बघू शकता तुमचा फोटो या ठिकाणी दिसेल, तुमचं नाव वगैरे, आधार कार्ड डाटा हा या ठिकाणी दिसेल. तुम्हाला हा डाटा दिसल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसेल. बँक सीडिंग स्टेटसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ घेईल आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल की तुमची कुठली बँक आधारला लिंक आहे. ह्या ठिकाणी तुमची बँक लिंक आहे त्या ठिकाणीच तुम्हाला ते पैसे अकाउंटला येतात. आधार संलग्न जे आता गव्हर्नमेंट शक्यता आधार संलग्न बँकेचेच हे पैसे टाकत असतात. त्यामुळं तुमची जी अकाउंट ॲक्टिव्ह असेल ते आधार संलग्न कोणतं आहे हे चेक करून घेत चला. या ठिकाणी अशी चेक करायची प्रोसिजर आहे. हे तुम्हाला मी 2 ते 3 मिनिटात कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. तुम्ही हे घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघा, काही मोठी प्रोसिजर नाही आहे. ती या ठिकाणी बघू शकतात की माझ्या बँकेला म्हणजे जे माझ्या आधारला आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया ही लिंक झालेली आहे. अगर कुठले बँक लिंक आहे हे तुम्ही नक्की चेक करा आणि त्यातच तुमचे अदर स्कीम जे गव्हर्नमेंटने काढलेल्या योजना आहेत त्याचे पैसे त्या बँकेत जमा होतील. शेतीचे असतील किंवा मग शालेय असतील किंवा योजनेची अमाऊंट असेल ती सगळी आधार संलग्न बँकेतच येतात. त्यामुळं कुठली बँक लिंक आहे हे तुम्ही नक्की चेक करून घ्या. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर तुम्ही माझ्या ह्या नवीन चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच अजून नवीन नवीन माहिती मी तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर कळवत जाईल, तशी तुम्हाला माहिती देत राहील. तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.